सातत्याने मला आठवतंय की आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं वैद्यकीय मदत वैद्यकीय शिबिर 4 दिवस वागळे स्टेटमध्ये चालू केलं आणि त्यावेळेला मंगेश चिवटे यांचा परिचय आम्हाला झाला आणि मंगेश चिवटे हे खरोखर काम करतील का ही शासन तर सगळ्यांच्या मनात होती, परंतु सातत्याने काम करत आरोग्य शिबिर असतील किंवा गरजू वैद्यकीय मदत असेल, कुठल्याही पेशंटला तात्काळ मदत करण्याचं कार्य शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने त्यांनी पूर्णपणे त्यांनी व त्यांच्या टीमने मेहनत घेऊन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आणि संपूर्ण सुरुवात वागळेश्वर सुरू झाल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा वैद्यकीय मदत असलेली स्थापना झाली. असा एकही जिल्हा नसेल, एकही तालुका नसेल जिथे आपली वैद्यकीय सेवा पुरवली जात नाही. आणि मग वैद्यकीय मदत ही कशा प्रकारे करायची हे बघून दुसरे पक्ष सुद्धा त्याची अनुकरण करायला लागले आणि देशामध्ये सगळ्यात जास्त मदत करणारा कुठला नेता असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे आणि त्यांचे आशीर्वाद त्यांना मदत झाल्यानंतर आता आपण बघतो किती चॅनलवर त्या दिवशी ती एक छोटंसं बाळ नाव धुवा कितीतरी उदाहरणं आपल्याला नाव दिलं. परत हात पाय आपण ठाण्यामध्ये आम्ही असताना ते घेऊन आले, देवीच्या इथे असे कितीतरी उदाहरणं देता येतील. ही म्हणजे असं बघा, राजकारणात खूप लोक काम करतात, मदत करण्याचं काम करतात, परंतु अशी वैद्यकीय मदत सेवा मला वाटत नाही की कुठल्या नेत्यांनी केली असेल. आणि याचा मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तो मंगेश चिवटेंचा आहे. त्याच्यामुळे मंगेश चिवटेंनी असंच काम करत राहावं. आमच्याकडून जे जे काही सहकार्य लागेल आम्ही सातत्याने बरोबर आहोतच आणि याच्याही पुढे राहू हे सांगतो. आणि अशीच आपण गोड जनतेला आपली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी. शिंदे साहेब तुमच्या मागे भरभक्कम उभे आहेत, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. कोणी काही बोललं तरी मागे बोलायचं नाही. जे उपवास आणि काही लोक बोलायचं वैद्यकीय मदत पक्ष हा एक पक्ष झालेला आहे. एवढं मोठं कार्य म्हणजे त्याबद्दल तुमचं खूप तुमच्या टीमचं धन्यवाद. मी आता एकेकाचे